नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कॉलेजवाला या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये डॉक्टर पंजाबराव अलायज भाऊसाहेब देशमुख मेमोरियल मेडिकल कॉलेज अमरावती महाराष्ट्रातील सेमी गव्हर्नमेंट हे एक कॉलेज आहे. तर त्याचं फी स्ट्रक्चर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. हे फी स्ट्रक्चर लेटेस्ट आहे बघा. फी स्ट्रक्चर फॉर MBBS कोर्स 2024-2025 या नवीन वर्षासाठी हे फी स्ट्रक्चर दिलेलं आहे. त्यांचे कालच रिलीज झालेलं आहे फी स्ट्रक्चर. तर ते आपण बघूयात कॅटेगरी वाईज. तत्पूर्वी आपण सर्वांनी याची दक्षता घ्यावी की आपण आपले कॉलेजवाला हे चॅनल सबस्क्राईब करून घ्यावे, जेणेकरून की तुम्हाला बाकीच्या सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसचे फी स्ट्रक्चरसुद्धा या चॅनलवर तुम्हाला मिळतील. त्यानुसार तुम्हाला फीसनुसार आपले कॉलेजची प्रेफरन्स लिस्ट तयार करता येईल. चला सुरुवात करूया आपण फी स्ट्रक्चर पाहायला. तर एकदम पहिली फीस आहे बघा ॲडमिशन फीस. ती आहे बघा 1500 रुपये. ही सर्व विद्यार्थ्यांना लागेल. यामध्ये कॅटेगरीचा काहीही विषय नाही. ओपन कॅटेगरीपासून ओपन OBC ST ST या सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 1500 रुपये एवढी फीस कॅशमध्ये आपल्याला लागणार आहे. त्यानंतर बघा ट्युशन फीस आहे बघा. ती पर इयरमध्ये दिलेली आहे. फॉर 85% सीट्स ओपन कॅटेगरीमधून ज्या विद्यार्थ्यांना सीट भेटलेली आहे, ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना फीस आहे बघा इथं पर वर्षी 10,25,000 रुपये. 10,25,000 रुपये. यामध्ये डेव्हलपमेंट फीससुद्धा ॲड आहे. तर तुम्हाला वेगळी कोणती डेव्हलपमेंट फीस भरायची काही गरज नाही. डेव्हलपमेंट फीस प्लस ट्युशन फीस हे दोन्ही मिळून तर टोटल 10,25,000 रुपये ओपन विद्यार्थ्यांसाठी आहे. त्यानंतर आपण OBC कॅटेगरीचं बघितलं तर OBC कॅटेगरीचं फीस 10,25,000 रुपये. जर OBC कॅटेगरीमध्ये तुम्ही असाल आणि तुमचे इन्कम 8 लाखाच्या खाली असेल तर तुमची फीस याच्यातली अर्धीच लागेल. ती खाली दिलेली आहे, तेही आपण पाहूयात. पण तुमची इन्कम 8 लाखाच्या वर असेल तर तुम्हाला 10,25,000 रुपये एवढी फीस लागणार आहे. तर आपण नंतरच्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी पाहूयात. तर ती आहे बघा VJNT SBC कॅटेगरी. या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना फीस फक्त 93,182 रुपये एवढी फीस लागणार आहे. त्याच्यामध्ये ट्युशन फीस ऑलमोस्ट झिरोच आहे आणि 93,182 रुपये ही डेव्हलपमेंट फीस फक्त लागणार आहे. यानंतर आपण SC ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना बघितलं तर त्यांना ट्युशन प्लस डेव्हलपमेंट फीस दोन्हीही फीस सरकारतर्फे माफ असतात. त्यामुळे त्यांना ट्युशन फीसमध्ये 0 रुपये लागतील. त्यानंतर आपण 15% NRI कोटा बघितला. NRI कोटा म्हणजे फॉरेनर्सचा जे 15% कोटा असते, 100 सीट्सपैकी 15 सीट्स हे NRI कोटा किंवा इन्स्टिट्यूशन कोटा या दोन्ही कोट्यामधून भरल्या जातात. मोस्टली ते सर्व इन्स्टिट्यूशन कोट्यामधूनच भरल्या जातात. तरी NRI कोट्याचं यांनी फी स्ट्रक्चर दिलेलं आहे. तर NRI कोटाचं पर इयर फी स्ट्रक्चर आहे बघा 51,25,000 रुपये. आणि इन्स्टिट्यूशन कोट्यामध्ये जर तुम्ही ॲडमिशन घेतलं तर तिथलं फीस आहे बघा 30,75,000 रुपये. आता ही ट्युशन फीस झाली. इतकी ट्युशन फी आहे बघा सर्व कॅटेगरी ओपन OBC VJNT SBC SC ST या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही सगळी ट्युशन फीस आहे. या ट्युशन फीसची DD आपल्याला इन फेवर ऑफ डीन डॉक्टर PD MMC अमरावती या नावाने काढावी लागणार आहे बघा. यानंतर आपण कॉलेज कॉशन मनी बघूया. कॉलेज कॉशन मनी आहे बघा 1 लाख रुपये. ती रिफंडेबल आहे. ती MBBS संपल्यानंतर आपल्याला रिफंड होऊन जाईल. फर्स्ट इयरला आपल्याला पे करावे लागेल ॲडमिशन घेताना. त्याचंही DD इन फेवर ऑफ डीन डॉक्टर PD MMC अमरावती. ही सर्वांनाच फी भरावी लागेल. डिपॉझिट आहे आणि MBBS संपल्यानंतर ते रिटर्नही भेटतील. त्यानंतर स्टुडंट असोसिएशन फी आहे बघा. ती आहे 30,000 रुपये. याचाही DD इन फेवर ऑफ डीन डॉक्टर PD MMC अमरावती. ही फीस सर्व विद्यार्थ्यांना भरावी लागेल. त्यामध्ये ओपन ते सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना ही फीस भरावी लागेल. युनिव्हर्सिटी एलिजिबिलिटी फी. त्यांनी युनिव्हर्सिटी एलिजिबिलिटी फी सध्या दिलेली नाही. तर तुम्ही कॉलेज जॉईन केलं तिथे तुम्हाला सांगतील किती लागेल. जवळपास 10,000पर्यंत लागेल बघा युनिव्हर्सिटी एलिजिबिलिटी फी. तर तुम्ही कॅशमध्ये 10,000-20,000 रुपये आपल्यासोबत ठेवावेत, जेणेकरून तिथे गेल्यावर काही अडचण येणार नाही. आणि 6 नंबरच्या कॉलममध्ये बघू शकता तुम्ही हॉस्टेल फॉर बॉईज अँड गर्ल्स आणि हॉस्टेल कॉशन मनी अशा 2 फीस बाकी आहेत बघा. हॉस्टेल फॉर बॉईज अँड गर्ल्स आणि हॉस्टेल कॉशन मनी त्या सध्या त्यांनी डिस्क्लोज केल्या नाहीत. त्याही काही दिवसानंतर डिस्क्लोज वेबसाईटवर करतील. जेव्हा केव्हा ती वेबसाईटवर डिस्क्लोज केल्या आम्ही तुम्हाला लगेच व्हिडिओमार्फत याची माहिती लगेच कळूयात. त्यासाठी तुम्ही आपले चॅनल कॉलेजवाला याला सबस्क्राईब नक्की करावे.
आता खाली आपण बघूयात, यांनी काहीतरी पॉईंट्स दिलेले आहेत बघा. फीस कन्सेशन फॉर ACBC कॅन्डिडेट्स विल बी गिवन ॲज पर डायरेक्शन ऑफ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. यामध्ये सांगितलं आहे ACBC कॅन्डिडेटला जी फीसमध्ये सवलत भेटत आहे ती गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांच्या आदेशानुसार भेटत आहे. सेकंड पॉईंट बघा, ट्युशन फीस फॉर OBC अँड EWS कॅटेगरी those who have income certificate below ₹8 lakh. म्हणजे ट्युशन फीस प्लस डेव्हलपमेंट फीस ज्या OBC आणि EWS कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांची पर ॲनम इन्कम 8 लाखाच्या खाली आहे त्या विद्यार्थ्यांसाठी ती वरची फीस आहे बघा ₹10,25,000. ही न असता त्यांची फीस लागणार आहे बघा फक्त ₹5,59,100. एवढीच फीस लागणार आहे. 10 लाख रुपयांची फीस त्यांना लागणार नाही. ॲप्लिकेबल टू ऑल स्टुडंट ऑल कॅटेगरीज अँड कोटा. 8 लाखाच्या खाली ज्यांचं आहे त्यांना हे बेनिफिट भेटेल. आणि 4 नंबरचा पॉईंट तुम्ही हायलाईट करावा, हॉस्टेल इज कंपल्सरी फॉर ऑल ॲडमिटेड स्टुडंट. तुम्हाला कॉलेजला ॲडमिशन घेतल्यावर त्यांचे हॉस्टेल घेणे कंपल्सरी आहे. जेणेकरून तुम्हाला हॉस्टेल पाहिजे नाही तर तुम्ही दुसरे कोणते कॉलेजही बघू शकता, पण या कॉलेजचा हॉस्टेल कंपल्सरी आहे. त्यांनी असंच याच्यामध्ये दिलेलं आहे फी स्ट्रक्चरमध्ये, तर तुम्ही याची काळजी घ्यावी. आणि 5 नंबरचा पॉईंट आहे बघा, ॲज पर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र GR डेटा रिगार्डिंग फिमेल कॅन्डिडेट्स बिलॉंग टू EWS ACBC OBC विच इन्कम 8 लाखाच्या खाली चार्ज ओनली डेव्हलपमेंट फीस ₹93,182 अँड ट्युशन फी सब्जेक्ट टू अप्रुव्हल ऑफ कन्सर्न अथॉरिटी. यामध्ये सांगितलं आहे बघा, ती नवीन GR आलेला आहे यावर्षी, ज्याही मुलींना EWS ACBC OBC त्यांची फॅमिली इन्कम 8 लाखाच्या खाली आहे त्यांना डेव्हलपमेंट फीसच लागणार आहे. त्यांना ट्युशन फीसमध्ये 100% सवलत आहे. त्यांना फक्त ₹93,182 एवढे रुपये लागणार आहेत. हे बघा, हे 5 पॉईंट दिलेले आहेत. आणि वरची जर तुम्ही या 5 पॉईंटमध्ये कोणताही तुम्हाला पॉईंट कामाचा नसेल तर ती वरचीच तुमची फीस आहे तीच तेवढी तुम्हाला लागणार आहे. बाकी हॉस्टेल आणि मेस फीस त्यांनी अजून डिस्क्लोज केली नाही. ती नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सांगूयात जेव्हा केव्हा त्यांच्या वेबसाईटवर हॉस्टेल आणि मेस फीस येईल तेव्हा आपण डिस्क्लोज करूया. जर आपणास काहीही शंका असेल या फीसबद्दल तर तो आपण कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारावेत. आम्ही तुम्हाला नक्कीच उत्तर देऊत. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचे विसरू नये. धन्यवाद.